लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये सेवागिरी महाराजांचा रथोत्सव मोठ्या उत्साहात साजरा। खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शशिकांत शिंदे, आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते पार पडली सेवागिरी महाराजांच्या रथाची विधिवत पूजा। सेवागिरी रथोत्सवासाठी लाखो भाविक तीर्थक्षेत्र पुसेगाव नगरीमध्ये दाखल। अखंड महाराष्ट्रातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेले श्री सेवागिरी महाराजांच्या संजीवन समाधीचा 76वा रथोत्सव लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात पार पडलाय। राज्याचे खासदार उदयनराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे, आमदार महेश शिंदे यांनी श्री सेवागिरी महाराजांच्या संजीवन समाधीचं दर्शन घेतल्यानंतर त्यांच्या हस्ते रथाची विधिवत पूजा करण्यात आली। त्यानंतर श्री सेवागिरी महाराजांच्या रथाची गाव प्रदक्षिणा सुरू करण्यात आली। राज्यावर आलेलं दुष्काळाचं संकट दूर होऊ दे असं साकडं देखील खासदार उदयनराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे, आमदार महेश शिंदे यांनी सेवागिरी महाराजांच्या चरणी घातलंय। लाखो भाविकांच्या मानवी साखळीच्या साह्यानं सेवागिरी महाराजांच्या रथाची वाजत गाजत पुसेगाव नगरीतून मिरवणूक काढण्यात आली। यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, माजी शिक्षण सभापती सुनील काटकर तसेच श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे सर्व पदाधिकारी या मान्यवरांनी रथोत्सवासाठी प्रमुख उपस्थिती लावली होती। या रथोत्सवासाठी कर्नाटक, गोवा, आंध्र, तामिळनाडू, मध्य प्रदेश या राज्यातील लाखो भाविक तीर्थक्षेत्र पुसेगाव नगरीमध्ये दाखल झाले असून या भाविकांनी सेवागिरी महाराजांच्या रथाचं दर्शन घेत त्यांच्या चरणी लाखो रुपयांचं दान अर्पण केलंय। सेवागिरी रथोत्सवामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सातारा पोलिसांकडून तीर्थक्षेत्र पुसेगाव नगरीत चोख पोलीस बंदोबस्त ठेवलाय। या यात्रेचं सर्व नियोजन श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे मार्गदर्शक सुंदरगिरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे चेअरमन रणधीर जाधव, विश्वस्त सुरेश जाधव, संतोष जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख, गौरव जाधव तसेच सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे सर्व विश्वस्त मंडळ यांनी नेटक्या पद्धतीने करून हा रथ उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला। गेल्या वर्षी 75वा रथोत्सव अमृत महोत्सव चालू झाला। ही सांगता आज म्हणजे 75 वर्ष पूर्ण होऊन 76 वर्षात पदार्पण झालं आणि 10 जानेवारीला सेवागिरी महाराजांनी जी समाधी घेतली होती त्याला बरोबर आज 75 वर्ष पूर्ण होऊन 76 वर्षात बदल झाला। त्यामुळे हा एक सुवर्णयोग म्हणावा लागेल। 30 तारीख ज्या आज आलेली आहे ही एक सुवर्णयोग म्हणावा लागेल। काय कार्यक्रमात निमित्तानं काय काय नियोजन या ठिकाणी गेले 11 दिवस या ठिकाणी आपण कार्यक्रम आयोजित केले। सुरुवात आमची झेंड्या मिरवणुकीपासून सुरुवात होते। आमचे सुरुवातीला क्रिकेटचे राज्य लेवलचे सामने 5 दिवस झालेले होते। त्यानंतर नॅशनल लेवलचे हॉलीबॉलचे सामने या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत 2 दिवस रात्र। त्यानंतर बैलगाडीचे हिंद केसरी मैदान म्हणून महाराष्ट्रात सगळ्यात प्रसिद्ध जे होतं ते परवा आमचं या ठिकाणी झालं आणि 1000 गाडी मालकांनी या ठिकाणी रेकॉर्ड ब्रेक नोंदणी केली होती आणि ते आम्ही संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सगळं पूर्ण केलं। आणि आजचा दिवस काल थोडा हॉलीबॉल कुस्त्याचं मैदान जे होतं ते पावसामुळे आम्हाला रद्द करावं लागेल पण आम्ही सर्व ट्रस्टी आणि ग्रामस्थ मिळून परत एकदा ते मैदान घ्यायचा प्रयत्न करणार आहोत। त्यानंतर आज जो मुख्य दिवस रथोत्सवाचा आहे तो आज पूर्ण झाला। म्हणजे रथोत्सव सुरू झाला। उदयन महाराज आणि या मतदारसंघाचे आमदार महेश शिंदे आणि सर्व मान्यवर यांच्या शुभ हस्ते सुरू झाला।